गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. सर बसा बसा. गुड मॉर्निंग सर. आज आपण नेहमीची ती चर्चा नको करायला. तेच ते टार्गेट्स, त्या स्ट्रॅटेजीज, तुम्ही मला इम्प्रेस करण्याचं आणि मी इम्प्रेस झाल्याचं रोजचं ते नाटक. आज ऑफिसला येताना सिग्नलवर एक मुलगा भेटला मला, गुलाबाची फुलं विकणारा. तो मला म्हणला की साहेब तुम्ही फुलं घ्या ना, तुम्ही कधीच घेत नाही. मग मी विचार केला की अरे खरंच मला माझ्या आयुष्यात कोणासाठी तरी गुलाबाचं फूल विकत घेण्याची संधीच नाही मिळाली. तर आज मला बघायचं आहे की आपल्या ऑफिसमध्ये कोण माझे समदुःखी आहेत आणि कोणाला संधी मिळालेली आहे. सर विकत घेण्याची संधी तर मिळाली, पण देण्याची हिंमत नाही झाली. अरे सर देवापुढे वाहिले तेवढेच, त्या पण पाकड्याच. ह्या अॅनिव्हर्सरीला दिलं सर फुल, पण मजाच काही वेगळी. देण्याची तर संधीच आली नाही, पण मिळवलेत भरपूर. अरे वा. लग्न करताय का सर? नाही बाबा, लग्न वगैरे काय नाही. सर एंडोवेलिकस हेल्थ केअर एकटेच किती दिवस सांभाळणार? प्रेम झाल्याशिवाय काही लग्न नाही. आणि जिच्याशी प्रेम झाले तिच्याशी लग्नच झालं नाही तर? माहित नाही, पण ते राहिलेलं नाही आजकाल. प्रेमासाठी जे पॅशन वाटत होतं संपलंय सगळं. इंटरनेट इज अ कर्स टू मॅनकाइंड. असो, चला कामाला लागूया. हो ये. मला क्लायंट लिस्ट दे रे जरा. शुअर सर. थँक्यू. अरे ते कर रे. अरे ते पुढे. अरे इकडे पाठी आहे. हे घर आहे इकडे. दाबून लाव. येऊ दे. अहो चावी तर द्या. हा येऊ दे. मस्त कॉलनी आहे. येऊ दे. बस. हा उतरवा सामान, उतरवा. आई तू विचारलंस का कोणाला इकडे गेमचं दुकान आहे का? अरे आधी घरात तरी जाऊ दे, मग विचारते. मग बघ ना कोणाला तरी विचारून. अनिश आता तुला फटके दे ना मी. काढ सामान काढ. तोंड बघत बसू नकोस. काढ. ए आई काढ. हा काका ती बॅग. मला कोवळी कळी तिनं अलवर अल्लड पाहून तिला वाढली हृदयाची धडधड.
ती नाजूक अलवर अल्लड पाहून तिला वाढली हृदयाची धडधड साजिरी परी ती कोमल जराशी चंचल वाटते आता का माझे मला जगणे अवघड हो डोळ्यातले हे तिचे सारे भाव गहिरे बोले नजर तिची काहीतरी चेहऱ्यावरी ती बटल गत सावरे रे वेडावते मला ही बाबरी पाहिली ना मी कधी तू अशी अप्सरा जवळ ये ना तू आता जरा 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 पाहिली ना मी कधी तू अशी अप्सरा जवळ ये ना तू आता जरा 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 अरे तरी पण एवढे पैसे पण खूप होतात रे. नाही सर बरोबर आहे ते जे सांगितलं ते अरे बरोबर नाही रे आहे. बाबा. अरे बरं चला घ्या. धन्यवाद सर. खूप उपकार झाले तुमचे. चल रे चला येतो साहेब हा? येतो. अरे अरे हा अजून एक कामगार राहिला तुमच्या बरोबरच आहे. हो नाही नाही काय तू कामगार नाहीस नाही मग मी मदत केली हिला हिला हिने सांगितलं तुला. नाही मी पाहिलं हिला बॅगला बॅगला देखा क्या जगन कैसी मेहनत कर रहा छोकरा सामान इथपर्यंत आणल्यास तर आतमध्ये पण घेऊन चल. कुठे राहतोस तू? इथेच समोरच्या घरात आणि आई बाबा काय करतात. ते नाही आहेत कधी गेले. बरीच वर्ष झाली हो आठवण येत असेल ना त्यांची? हां पण आता एकटं राहण्याची सवय झाली आहे मला पण या वयात एकटं राहायचं म्हणजे कठीण असतं. हो ना. पण सुट्टीमध्ये येतात ते इकडे कावळा बनवून कावळा कावळा का बनतील अरे तूच आता म्हणालास ना ते नाही येत म्हणून. अहो नाही आहेत म्हणजे ते इथे नसतात बाहेरगावी असतात हो हा उगाच कावळे उडवतोय. बाबा मी इथे मामा मामींकडे राहतो शिक्षणासाठी आणि तिथे माझ्या आजोबांचं टेलिफोन बूथ आहे ते बघा दिसलं काका कधी काही लागलं तर सांगा मला आय एम देअर नक्की काका येतो मी कुठे म्हणजे जातो मी हा येतो हा ये ये ये. हा दे दे. आओ चला आवरायला घे. हम्म. अरे हां नाव नाही सांगितलंस तू. हां हो माझं नाव हृदय हृदय वाव छान आहे हां नाव. आणि हो थँक्स अ लॉट ते हेल्प केल्याबद्दल. अरे काय आता ते दोस्ती में काय ते आपलं नो सॉरी नो थँक्यू असतं ना अच्छा येऊ हो येतो हो बाय. बाय त्या समोरच्या घरात ना नवीन कोणीतरी राहायला आलंय. हो आणि मंडळी पुण्याहून आली आहेत. त्याची पोरं मात्र चुणचुणीत आहेत हा. मुलं आहेत त्यांना. अरे पुन्हा सुरू. अहो मी बोलते ना बाबांशी तुम्ही जरा गप्प बसा ना. हा सांगा ना बाबा. नाही, 2 पोरं आज आपल्याला पाहिली मी. 2 मुलं आहेत त्यांना. नाही म्हणजे त्या बाईंच्या अंगकाठीवरून तरी वाटत नाही त्यांना 2 मुलं असतील म्हणून. हो रे रीता रीता होतो मी एकटा एकाकी हो ना कोणी होते सखे ना कोणीही साथी आलीस तू अचानक कुठून सामोरी गेलीस तू बरसूनी प्रेमाच्या या सरी माझा न राहिलो तिच्यात गुंतलो प्रेमात कसा मी पडलो हो डोळ्यातले हे तिचे सारे भाव गहिरे बोले नजर तिची काहीतरी चेहऱ्यावरी ती बट अलगद सावरे रे बेडावते
कोवळी कळी ती नाजूक अलवर अल्लड. हाय विष्णू. प्यारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है. 1 4 3 आया है. विष्णू. आणि हे 2 टोटल 10 रुपये. काय रे? काय बोल जानू. काय रे पक्या? माझा बर्थडे येतोय. मला मोबाईल घेऊन दे ना. तुला मोबाईल पाहिजे? नोकियाचा 3300. त्यात स्नेक गेम पण आहे. सापशिडी खेळ. विष्णू बाहेर आहे ना. नागपंचमीला असलीच नाही. प्लीज यार विष्णू बाहेर आहे ना. अरे ये ना. टीपी वाजायला ये तर. जानू, तुझा बर्थडे सेलिब्रेशन करायला लागेल ना आपल्याला. अरे काय माणूस आहेस यार तू. विष्णू ऐक ना, मला महत्वाचं सांगायचं. अरे मला पण महत्वाचं सांगायचं आहे. बघ ऐक ना, आपल्या दोघातच ठेव. ठीक आहे. सिक्रेट आहे. प्लीज प्लीज. हा सिक्रेट. अरे बोल ना यार तू. बघ ना विष्णू, महत्वाचं. इकडे मी काय चाललंय? इकडे इकडे काय सांगू नको. नीट उभा राहा, नीट उभा राहा, नीट उभा राहा, सॉरी. नीट उभा राहा, सरळ उभा राहा. असंच आहे ते. काय चाललंय? ते आपलं. ते आपलं नाही, हे आपलं आहे. हे आपलं नाही ना. काय? अरे हेच आपलं. हेच आपलं. तुझे काय धंदे चाललेत ना मला माहिती आहे. मग त्या पोरीवर लाईन मारतोस ना तू? नाही 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 मामा, हा तू कुठं. जा. अरे तू निघ ना सुवा, साईटवर जायला उशीर होईल तुला. नाही चाललोय. हे काम करा ना. काय? त्या झेरॉक्स मशीन मध्ये ना कागद अडकतात. हा. त्या मेंटेनन्स वाल्याला फोन कराल? अरे मी फोन करून करून वैतागलो रे, आणि कागद काढायला मला जमतं. तू निघ आता. अरे तू निघ निघ. काय निघा निघा. अरे मामा हा जास्त लाडत आलं? नाही नाही, तसा बरा आहे तो. प्रेमळ आणि लागवी पण आहे, मेहनती आहे. लहानपणापासून बघितले त्याला. चेकाळत होतो, मुली बघून चेकाळतो. काय रोगाचं? किंमत नाही हो, किंमत नाही. आणि काय रे, त्या काव्याला हल्ली लाईन देतोस तो? तुला कशाला रे विष्णू हवा असतो नेहमी? सल्ला हवाय मला. हा सल्ले देतो तुला? तू सल्ले देतोस? किंमत नाही रे, किंमत नाही. अरे ते जाऊ दे ना. बाई आपण उद्या जाऊया ना रे फिरायला. मला तो बीबी का मकबरा आहे ना, तो बघायचा आहे. बर्थडेला जाऊ. मला ना कधी येऊन तुला मिठी मारते ना असं झालंय. जाम दिवस झाले ना. बघ ना, काम असतं ना. आपल्याला भेटायची संधीच मिळत नाही. मला आजकाल ना वाळलेलं गवत पण गुलाबाच्या झाडासारखं वाटतं रे. ऐला म्हणजे डोळ्यात फुल पडलंय, मोतीबिंदू झालाय. टेन्शन घेऊ नकोस, आपण चेकअप करून घेऊया डॉक्टरकडनं. नाही नाही नाही, तसं नाही. अरे म्हणजे भर उन्हात पण गुलाबी थंडी पडल्यासारखी वाटते रे. टायफॉइड झाला असणार थंड पाण्याच्या पट्ट्याला. अरे 2 तासात क्लिअर. अरे नाही रे विष्णू. अरे आता तुला कसं सांग. हा अरे म्हणजे ना पोटात गोळा येतो रे, धडधड वाढते तसं. आता नको ना. बरं एकच. एका वेळी एकच. आपण कुठे जास्त मागतोय. घे. दे. म्वा. आईला सॉलिड मस्का. बर आता ठेव. ए नाही, मी एवढी नाणी घेतली तुझ्यासाठी. आता तू माझ्याशी बोलायचो. काय झालंय तुला नेमका? विष्णू, मला आयुष्यात पहिल्यांदा असं वाटतंय मला प्रेम झालंय यार. अच्छा प्रेम म्हणजे तुला लव झालाय? तुला लव झालाय? हळू ना, हळू 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 हळू. बेफिकर बिंदास तुझ्या मागे मागे येतो मी. वळून पाहतेस तू, हळूच पटकन लपतो मी.
तुझ्या मागे मागे येतो मी, वळून पाहतेस तू, हळूच पटकन लपतो मी. विष्णू तू बोललास ना ते खरं आहे यार. काय मजा येते तिला फॉलो करण्यात. म्हणजे स्वतः तुझ्याच बरोबर असल्यासारखं वाटतं यार. अरे अनुभवाचे बोल ढगापेक्षा खोल. तुमच्या मनात येत का तुला? नाही ढगाच्या वरनं बघतो ना मी. तुला माहितीये जगात सगळ्यात मोठं पॅशन काय आहे? काय? प्रेमाचं पॅशन, लव्हचं पॅशन. अरे लव्ह म्हणजे एक मिशन झालं पाहिजे, मिशन. कळलं? मग जा भीड. सर सर सरती वाऱ्यावरती उडते पावरते, तळमळ माझी तिच्यासाठी नवी का भासते. पहिल्या प्रेमाची ही पहिली ओढ, किती निरागस किती ती गोड. तिला बी आवडते जिलेबी. मला बी आवडते रे जिलेबी. हा तर मला बी आवडते रे जिलेबी. हो अबे जिलेबीले सोड, जिलेबी वालीला पकड. जिलेबी वाली. चाल. हो श्वास श्वासात गुंतले, भाव डोळ्यात ताटले, धुंद धुंद या क्षणानी रोम रोम बहरले. मी तुझा माझी प्रिया, तू स्वप्न हे वेचले. बेफिकीर 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 बिंदास, बेफिकीर बिंदास तुझ्या मागे मागे येतो मी. वळून पाहतेस तू, हळूच पटकन लपतो मी. प्रेम करतो तुझ्यावर सांगायला घाबरतो मी, मनातल्या मनात मग एकटाच सुरतो मी. बेफिकीर बिंदास तुझ्या मागे मागे येतो मी. कशाला हिरोगिरी करायची? चल उठ. असं कसं पडलं? लागलं नाही ना तुला? उठ उठ. चल लवकर उठ. अरे नाही तुम्ही बसा अरे ना. बस. तुम्ही बसा ना हो, पहिले. तू पण बस. लागलं नाही ना तुला? हं? नाही ते तेवढं. कोण ग हा? अगं आमच्या समोरच्याच घरात राहतो. अच्छा, काय रे पाठलाग करत होता समजा? हं? पाठलाग पाठलाग नाही, मी फक्त तुमच्या मागे होतो. आणि तसं पण स्कूटर आणि सायकलच्या स्पीडमध्ये फरक असतो ना. सरळ सांग ना, मुलींचा पाठलाग करत होतो. मीरा लहान आहे का तो? हे मी लहान नाहीये, मला मिशी येते. मिशी नाही, शिंग येताना दिसतात मला. मीरा फ्रेंड्स, पाहतोयस काय? हात मिळव ना. हं? हा हाय मीरा. हाय. बरं तू अजून काही घेणार? तुझा पण हातच. अ? हं? नाही, मी तसं नाही रे. अजून उसाचा रस नाही घेणार. नाही नको. काय? चल मी निघते. अगं संपून तर जा. नाही ग, उशीर झाला आधी. अगं अगं अपर्णा, तिला जायचं असेल तर जाऊ दे ना, तिला लेट होतोय. ज्यूस काय पिण्याची गोष्ट आहे. बियर पिऊया ना एका दिवशी. बियर? मीरा तू कुठल्या जमान्यात राहते सगळं? नाहीतर काय. बियर काय प्यायचं असतं का? आय मीन वोडका पिऊ की कधीतरी. हे बाबा मजा करतोय. चल येते मी. हा बाय बाय. हृदय हं? मजा केली आम्ही. नाही तू नेहमी हसतेस का? तू खूप स्वीट आहेस ना म्हणून. ए चल ना, आता निघूया ना आपण. का? गर्लफ्रेंडला भेटायला जायचंय? काय नाही बाबा. हृदय हं? हाय. अपर्णा हाय. तू कसा काय इथे? क्लास वरनं आलो. ओ मी पण. अच्छा. कुठला क्लास? हा चाटे क्लासेस. अच्छा 11वी साठी? हो म्हणजे 12वी पण स्टार्ट करतात ना ते. मी पण तिथेच जाते. अच्छा. आणि
आता कुठे? घरी. तू तू पण घरीच जातोयस ना? हो. चल ना मग. हो. चल. कभी तो मुस्कुराओ देखकर हमें, तुझे गिल मैम चाहते हैं तुझे, जवान लड़कों के पीछे पढ़ो ना तुम, उनसे भी ज्यादा तजुर्बा है हमें. काय मग देसाई साहेब, तब्येत वगैरे बरी आहे ना? हो बरी आहे. तुला बुक स्टोर माहिती आहे कुठलं? का? अरे ते NCERTचं बुक हवंय. आपल्या कॉलेज जवळ आहे ना. नाहीये ना तिथे. सगळीकडे शोधलं मी, कुठेच अवेलेबल नाहीये. काय करू? ऍक्च्युली आमच्या कॉलेजच्या लायब्ररीमध्ये होतं एक, पण ते एकच होतं आणि ते त्या सुशीलने घेतलं. घेतलं तर घेतलं, परत द्यायचं ना, सगळ्यांना हवं असतं. नाही नाही, पण सुशील म्हणजे आपल्या कॉलनीतलं. हो तोच. ए फेवरेट फिल्म कुठली आहे तुझी? रहना है तेरे दिल में. मस्त आहे. ए हो, झालं की बरं. मॅडी किती क्यूट आहे ना. याच्यातून नंतर भेटतो. अँजिओप्लास्टी करायची नाही. ती अँजिओग्राफी अरे हृदय काय? वाटतं साधं, पण ते कधी कधी सिरियसही असू शकतं. हृदय हाय. झोपलाय. काय? ती आहे ना तिथे. अरे काय करतोयस? काय? गुड मॉर्निंग सुहास भाऊ. हा गुड मॉर्निंग. काय सय्यद? क्या सुबह सुबह तुम खोल रहे आज दुकान? अरे ते अजून बाबा नाही उठले रे बाबा. तो छोटू को बोलना था ना. छोटू पण झोपलाय. अरे क्या बात कर रहे, सुबह तो देखा मैंने उसको गच्ची पे. अरे गच्चीवर व्यायाम करत असतो हल्ली. व्यायामाचं वेट लागलंय त्याला. व्यायाम? हा. आंखों का व्यायाम? ऐसी व्यायाम चल रहा आंखों का उसका. आखो का म्हणजे तुमको कुछ भी मालूम नहीं? काय? वो जो सामने फैमिली है ना नहीं रहने को, हाँ. उसकी जो लौंडी है ना लौंडी, हाँ. उसके साथ नैन मटका चल रहा उसका. अरे काय सकाळी सकाळी गिरायक ना म्हणून इकडे आलास का दळण दळायला? अरे भांजे की तरफ ध्यान रखो, नहीं तो तुम्हारे को गिरायक बना डालेंगे. वो सही बोल रहा मैं कसम से. चल रे. अरे हो, अरे वो स्कूटी पे घूमती रहती है वो उसके पीछे साइकिल पे. अरे साइकिलिंग होगा उसके पीछे वो. तू ना फालतू बडबड करू नको. देखो भाई मेरा बोलना काम था, तुम जरा भांजे की तरफ ध्यान दो, इतना मेरा कहना है बस, बाकी क्या. मी बोलतो त्याच्याशी. काय? हाय. हाय, बट एवढ्या वेळा कशाला उगाच वाजवत होतास बेल? येतच होते ना मी. अपर्णा कोणीतरी आहे मागे. अरे हृदय तू ओ माय गॉड गुडनेस. हृदय तू थँक्यू सो मच. हृदय तू ऐको, थँक्यू 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 थँक्यू, खरंच थँक्यू सो मच. अरे तुला खरंच नाही माहित तू माझा किती मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलायस. मला वाटत होतं मी फेलच होईन.
अहो, तू असं बाहेर का थांबलायस? आत तर ये ना. अगं, अरे, तू नाही, माझी मला एवढी जायचंय. हेल्प केली. थँक्स अ लॉट. आत ये ना रे अगं, आधी. नाही. मला ना रचना करता येतं. अगं, ये नाही, ना रे. नको. ये ना प्लीज. अगं, नाही. अरे कोणीच नाहीये घरी, ये ना. मग तर नकोच. का? ओ, घरच्यांनी बजावून ठेवलेलं दिसतंय एकट्या मुलीच्या घरी शिरायचं नाही म्हणून. नाही असं काही नाही, मला जायचंय. बरं ठीक आहे, पण आधी प्रॉमिस कर तू नंतर नक्की येशील. हो हो, नो प्रॉब्लेम. आणि ऐक, तुला JEE, IIT, PMT, AIEEE काही लागलं तरी सांग मला. एवढं परीक्षा नाही देणार रे मी. नाही तरी पण. तरी थँक्यू सो मच. येऊ? हो हो येतो. ठीक आहे, बाय. चल. बाय. अनिश, आलो आलो. लवकर ये रे. 2च मिनिटं. काय? अनिश, कसं घेऊन जाते तू? काय अच्छा. अनिश, ए इकडे ये रे. मामा अनिश. बोल ना मामा. काय चाललंय? काही नाही अभ्यास? मामा. 11वीला कुठे असतो अभ्यास? 11वीला नसतो अभ्यास? नाही असतो, पण तेवढा नसतो. हा नाही, तो सय्यद आहे ना, तो मला सांगत होता. काय काय सांगत होता? काय नाही ना तसं? नाही मामा. नक्की ना? हो. बघा. म्हणजे मामा ऍक्च्युली हा मी सय्यदला म्हणलं, अरे म्हणलं हृदय असं करणं शक्यच नाही. सांगितलं त्याला कामाकडे लक्ष द्या. हो मामा. व्यवस्थित. हो. इकडे तिकडे लक्ष देऊ नका. नाही. हा अभ्यासाकडे लक्ष द्या. हो. अनिश, किती वेळ आहे? जा जा. हो. कशी आहेस? बरी आहे. तुम्ही कसं आहात? मस्त. कसा चालला अभ्यास? छान. इकडे तिकडे लक्ष नाही ना? नाही नाही. देऊ पण नका. हो अभ्यासाकडे लक्ष द्या. हो. हा? अनिश कसा आहे? त्यालाच तर सोडायला जातीये, येतच वा, नाहीये. वा, छान छान. येऊ? हो हो, बाय. सय्यद, झाले का रे डबे? आहे मॅडम, 1 मिनिट. ये लो. ये लो एक. बरोबर आहे ना पीठ? हाँ मैडम, ये 5 किलो, ये 3 किलो है. हा. आणि काय रे, तू पिठामध्ये वरून काय दाणे घालतोस काय पावशेर? क्यों, क्या होगा मैडम? क्या हुआ? सगळे पिठामध्ये दाणे असतात. अब मैडम अभी मशीन है, वो मशीन के अंदर एक बार डाल दिया तो उसके बाद अपन क्या बोल सकते? सब नसीब का खेल रहता हो. मग तुझ्या नशिबाला सांगा वरून दाणे टाकू नकोस. अच्छा ठीक है. अभी तुम भी इतनी घाई करते रहते. पिछली बार भी तुमको बोला 2 दड़न रुक जाओ. अरे बाजरी का चालू है, तुम्हारे गेहूं में पूरी बाजरी मिक्स हो गई ना. अरे वो पाहुणे आए थे ना, इसलिए घाई थी. हाँ. हा हे घे पैसे. हाँ. आणि 50 पैसे कशाला वाढवले ज्वारीवर रे? अब 5-5, 10-10 रुपए से जवारी बढ़ रही है, उसका कुछ नहीं. और हमने 50 पैसे बढ़ाए तो तंतन कर. अनिश, अनिश, आई इकडे ये. अरे हो. अरे अनिश, काकू बोलवतायत. ए नको रे, ती डबे उचलायला लावते मला. अरे बाबा चल, बघ किती हाका मारतायत त्या. बरं ठीक आहे, चल ये लवकर. डबे पुसून दे रे. आई तू इथे काय करते? हा घे डबा घे. माझे हात घाण आहेत. अरे तुला पिठाला हात लावायला नाही सांगत आहे, पिठाच्या डब्याला हात लावायला सांगते. मी थकलोय ग क्रिकेट खेळून. थकलोय ग. डबा घे. मी आधी हात पाय धुवून येतो, मग डबा उचल. ए तू नाटक करू नकोस. हा गपचूप डबा घे. काकू मी उचलतो ना डबा. तू कशाला? आई उचलेल ना. काय बोललास कार्ट्या? अनिश, राहू दे रे. तू पुढे हो. अरे राहू दे. अरे तू कशाला उचलतो? तू पुढे हो ना, मी डबा घेऊन येतो. जा. बरं ठीक आहे. अनिश ऐकणार नाही हा पोरगा. कसे हो सईद भाई? हळू रे हळू. जड आहे रे. नाही हो काकू, मी पण तुमच्या मुलासारखाच. रे मिठ्ठू. मिठ्ठू? काय रे मिठ्ठू? काय रे मिठ्ठू? काय ते मिठ्ठू नहीं, पिट्ठू. पीठ आटा. पीठ का डब्बा उठाया ना उसने, पिट्ठू बोला इसलिए. हा. काकू तो एकटाच जळण जळत असतो ना.
म्हणून त्याला स्वतःशीच बोलण्याची सवय झाली आहे. अच्छा काकू चला. हा मामा से बात हो रही मेरी हाँ? काकू लक्ष नका देऊ. बाकी काकू तुम्ही घरीच असता? म्हणजे नाही म्हणजे कुठे जॉबला नाही का जात? अरे घरची कामं काही कमी असतात का? मध्ये करत होते क्लेरिकल जॉब, मुलांमुळे नोकरी सोडावी लागली. हो पण काकू नोकरी सोडली म्हणजे काम कमी नाही झालं, उलट काम वाढलं. बघा ना, तुम्ही स्वयंपाक करता, धुणी भांडी करता, अनिशचा अभ्यास घेता, अपर्णाची छान वेणी घालता आणि छोटी मोठी कामं आलीच काकू. अहो ही सगळी कामं काय पोलीस कमिशनर पेक्षा कमी नाही आहेत. खरं आहे तुझं. आणि वरून तुम्ही किती हार्डवर्किंग आहात काकू आणि सुंदर पण आहात. हा नाही म्हणजे मुळात अपर्णाचं सुंदर दिसण्याचं कारणच तुम्ही आहात काकू. कशावरून? आता काकांनाच बघा ना. नाही रे, आधी खूप छान दिसायचे काका, आता थोडे जाडे झाले. अहो पण काकू, काकांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली ना की अख्ख्या कॉलनीला ऐकू येतं. खरं आहे रे तुझं. 20 वर्षापूर्वी भेटला असतास ना तर माझं लग्न तरी थांबवू शकला असतास. चल आता. ऐ ग दमले, केवढं ऊन आहे रे. वंस शेंगाणा बर का? किती एक मिनिट. अहो किती काय विचारताय, असतील तेवढे आणा. झाड घेऊन ये झाड. हे पण ना नाही आमच्याकडे ना शेवग्याच्या शेंगाची भाजी भजी चटणी कूट. ओ आईचा फोन आहे, बोलणार? हा हा आहे. अभ्यास काय ग, 11वीला अभ्यास नसतोच ना, डायरेक्ट 12वी. हो एक मिनिट बोला. हॅलो. हा आई कशी आहेस? आणि बाबा कसे आहेत? हो. नाही. हां अगं हो बरं. हां ठीक आहे. ओके ठेवतो. हां बाय. थांब 1 मिनिट मामाशी बोल. थांब. हे अरे काय बोलला काय? झालं. ओके बाय ठेवतो. काय तू बोल ना. हा तिनेच ठेवला. आणि काय रे, मगाशी त्या समोरच्या घरात काय करत होतास? समोरच्या घरात म्हणजे? ते घर मी बघितलं तुला तिथे. काय करत होतास तिथे? अच्छा ते ना. हां. अगं तिकडे मी डबा पोचवायला गेलेलो. डबा? कसला डबा? पिठाचा डबा. पिठाचा? बघितलं ना, आपल्या घरातला आणत नाहीस तू कधी. अगं आपल्या घरातला विष्णू नाही का आणत? याची ना कायम उत्तरं तयार असतात. मामी जाऊ दे ग मला आता प्लीज. मामा येतो. चल मामी. अरे 2 घास खाऊन घे ना. ऐक ना माझं हृदय. अहो का रे, बंद का केलंस? मला काहीतरी बोलायचं आहे. बोल. तो गिरणीवाला सय्यद आहे ना, तो मामाचे कान भरत होता. कशाबद्दल? तो म्हणत होता आपला हृदय त्या अपर्णाच्या नादी लागलाय म्हणून. त्या सय्यदला म्हणावं चक्कीतले दाणे नीट दळ. त्याला काय कळतंय प्रेमातलं? नाही तर काय. आजोबा मला एक विचारायचं आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही ते सपोर्ट करताय ते एकदम मस्त आहे, म्हणजे भारी आहे एकदम ते. पण का करताय म्हणजे? नाही म्हणजे काय विष्णू, या वयातल्या खास गोष्टी आहेत या. त्याला आपण सपोर्ट नाही केलं तर कसं होईल? खरंय. प्रेम माणसाला काय काय करायला लावतं नाही. अरे खूप दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर असा उत्साह दिसतोय मला. काय आजोबा म्हणजे खूप दिवसापासून मला तुम्हाला सांगायचं होतं. ती फोन करायला उर्वशी येते ना. अरे बसू नकोस. हा कळलं मला ठाऊक आहे, माहिती आहे मला. ते ओळखले मी ते कधीच. पण तिचा कोण आहे ना तो पक्या बोक्या चिमण्या कोण तो पक्या आहे ना, त्याची मी ना कधीच वाट लावली असती. पण तो जाम डेंजर आहे असं ऐकलंय म्हणून. पण तरी पण ती लाईन देते मला. अरे बरेच दिवस ती आली नाही दुकानात. नाशिकला गेली आहे ना बारशाला. तुला बरी खबर असते. हा असं काय नाही. लाजलास की काय? लाजला विष्णू, लाजला. आजोबा ऐका ना.
तुमचं आणि सुमी आजीचं. मुस्कडात लागून दे रे. तिला कळलं तर दुसरी रेल ती. दोन मारील. सांगू का तिला? टेरर आहे टेरर. हे काय? स्लॅम बुक. अनिश आणि त्याच्या आई वडिलांची माहिती आहे यात. हो. आणि पिची? एवढी माहिती लिहायची असते? रेशन कार्ड काढताना सुद्धा एवढी माहिती लिहावी लागली नव्हती. काय हा, माय नेम म्हणजे नाव? ते माहितीये ग. माधवी देशमुख. देशमुख. हा. माय कॉन्टॅक्ट नंबर. हा, फोन नंबर अजिबात देणार नाही. सारखा सारखा फोन केला तर मिळणार नाही. माय स्पेशल स्किल्स. अगो बाई, मी नाही गो कोणाला मारलं. काय इथे? अगं तू काय काय चांगलं करू शकतेस ते लिहायचं. वांग्याची भाजी. नाही, ती फार वाईट करतेस तू. नाही ग, तुझ्या बाबांना खूप आवडते. मग आम्हाला वांग्याची भाजी. हे काय लिहिलंय? ऍक्टर आणि ऍक्ट्रेस. ते लिहिते मी, मला माहिती. अगं मी लिहिते ना, मला रेखा आवडते. रेखा. बरं. आणि ऍक्टर कोण? अमिताभ बच्चन. ऋतिक. नाही अमिताभ बच्चन लिह. अमिताभ बच्चन लिह ना. ताई, अमिताभ बच्चन. मीराचा फोन आहे. तूच लिह. काय ग? फेवरेट सिंगर आशा भोसले. हा बोल. असाइनमेंट झाली? अगं आधी तर ते सॅटर्डेला द्यायचं होतं ना. बावळटेस का? उद्या द्यायची आहे. बरं ठीक आहे. तू आज संध्याकाळी ये माझ्या घरी. मी असाइनमेंट्स वगैरे रेडी करून ठेवते. थांब 1 मिनिट होल्ड कर. हा, नंतर भरते हा स्लॅम बुक. म्हणून तिने नाही भरली, नंतर भरते म्हणाली. हा. सगळ्या कुटुंबानेच लिहिलंय की. हो, ते सोडून. हे बघ, आईने लिहिलंय. माय स्पेशल स्किल्स अँड टॅलेंट्स. वांग्याची भाजी, कपडे धुणे. माय गोल इन लाईफ, संसार. म्हणजे संसार एका गोल माणसाबरोबर करते असं आहे काय? अरे विष्णू, नको रे, तिच्या वडिलांबद्दल काय बोलू नको. हे बघ, तिच्या भावाने पण लिहिलंय. अरे बघ काय, याच आठवड्यात त्याचा वाढदिवस आहे. मग काय आजोबा? मला एक आयडिया सुचली आहे. काय करतो मी पण नाहीच मला. हळू आरामात. हृदय, विष्णू, सावकाश. आवाज करू नकोस. काय बोलताय? आवाज करू नकोस. हळू. तू हळू. मी हळू.
हे काय फुगा? हे शपथ, फुगा 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 फुगा. हे काय ताई? हे बघ काय. सुशील, थँक्स अ लॉट. तू एवढं सगळं केलंस. मध्येची कुठली फिल्म लागली अरे? कल का मगन आज का सजन. हा ना यार विष्णू, हे सगळं याच्यासोबत का होतंय काय माहिती यार. अरे सुशील घे ना. नाही घेतोय ना. घे. ए सुशीलला दाखवा ना. हा घेतोय रे. बाबा तुम्हाला माहितीये काय ह्याने माझ्यासाठी एक सरप्राईज आणलंय. हे बघा. आणि ते फुगे लावलेले ना ते सुद्धा यानेच लावलेले. आणि हे ग्रीटिंग कार्ड. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि तुला सांगायला अतिशय आनंद होतो की तुला कळावं आम्ही सगळे तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्या आई वडिलांचा आणि बहिणीचा आदर कर. खूप प्रगती कर. यशस्वी हो. फ्रॉम सुशील. अरे वा. काय हृदय, काय झालं? भांडण कोणाशी? मारामारी? अरे असं जेवणावर राग काढायचं नसतो हृदय. मी कोणावरही राग काढत नाहीये. अरे पण मग असं का जेवतोयस? मला असंच जेवायचंय. तू वाढदिवसाला गेला होतास ना? काय रे? त्याला शिजवलं कुणी आणि खाल्ला कुणी? मला असा राग आला होता ना, तिथेच कान पाडत मारायची वाटली होती. मग तिकडे केक का खात बसला होतास? आवडतो ना मला. आता आपण खाल्ली आहे ना माती. केक खाल्ला. केक तू आहे ना, आता कोणी काही खाल्लं याच्यावरती चर्चा करू नको, कळलं ना? गप्रा जरा. यार विष्णू यार, यार हीच आहे यार ती मुलगी जिच्याशी मला लग्न करायचंय रे. खरंच. हिच्याच बरोबर तुझं लगीन होणार आणि हिच्याच मुलांचा मी काका होणार. ओके. मंगळवारी दुपारी 2:30 वाजता या तुम्ही हॉस्पिटलला. ठीक आहे, मी तुमचा नंबर लावून ठेवते. एक्सक्यूज मी, Yes? अजून किती वेळ आहे? नेक्स्ट तुम्हीच आहात. हां. काही इमर्जन्सी आहे का? नाही नाही, तसं सिरियस काय नाही आहे. म्हणजे आहे सुद्धा. हां. ते जरा दाढ दुखते ना. ओ ओके, आला तुमचा नंबर. जाऊ. हो हो. थँक्यू. डॉक्टर येस, येऊ का? प्लीज कम इन. ओ
सॉरी. हां हां बोला, काय होतंय? खरं तर आता खूप काय होतंय आतमध्ये, पण कसं सांगू सगळंच. सॉरी. नाही म्हणजे मी तुमची मदत फक्त दातांपुरतीच करू शकते. ऑब्विसली. काय नाही, ते दात ठणकतोय हो. 6 महिने झाले. आणि तुम्ही आत्ता येताय? उशीर तर नाही ना झाला? हो. नाही म्हणजे 2-3 पेशंट पाहून मी निघणारच होते म्हणून. अच्छा. या ना इकडे या. हां. आ करा. मोठा आ करा. कशी आहेस? माझी आठवण येते का कधी? तू अजूनही तेवढीच सुंदर दिसतेस. पण केस का कापलीस तू? ते लांब केस. झालंय. हां. दात किडलाय तुमचा. काय खरंच? हायला ग्रेट. सॉरी. नाही म्हटलं कोणता किडलाय दात कळू शकेल का? हां तेच. उपटावं तर नाही ना लागणार? नाही. हा दात किडलाय. हां. मी गोळ्या लिहून देते. त्या घेतल्यावर ठणका थांबेल तुमचा. ठीक आहे. आणि चेकअपसाठी कधी येऊ परत? नाही त्याची गरज नाही पडणार. याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल तुमचा. तुमचं नाव? हृदय. हृदय. हां याने बरं वाटेल. ओके. नेक्स्ट पेशंट प्लीज. सर झालं ना तुमचं चेकअप? हो. मी माझी गाडी येते. हां. म्हणजे ड्रायव्हर आणतोय गाडी. थांबतोय मी. अच्छा अच्छा. चालेल ना? हो हो चालेल ना. थँक्यू. मामी मामी अरे काय हे? हात कशाला मारली? मी cheer करत होते. अच्छा. मज्जा आली ना? अनुष्का ती. तुझ्या दारी आलो, तुझ्या चरणी आलो, तुझ्या पायी ठेवी तो माझा. तू सुखाचा करता
यार उर्वशीला कोणी मैत्रीण नाही ना, तिला सगळे मित्रच आहेत. मला ना तुझी लाईन क्लिअर होईल. हा फोनची. हा हृदय बोलत बसू नको, चल मला स्कूटरवरून घेऊन चल. गुलमंडीतून जायचंय आपल्याला, मला काही वस्तू घ्यायच्या आहेत आणि मग पुढे जायचंय. चल 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 चल. हो, ती खटारा घेऊन कुठे चाललात तुम्ही? मी नाही चालवत, तो चालवणार आहे, मी मागे बसणार आहे. चल रे. अरे अरे बंद पडली तर ढकलू आम्ही. ये चल, मी आहे ना, ये. येतो चल, जरा. नमस्ते. जरा जाऊन येतो पुढे. हा बरं आहे ना. कुठे? पुढच्या चौकात फुलं घ्यायची. सरळ घे, सरळ. हृदय, आपण जेव्हा एकटे पडतो किंवा माणसं आपल्याला एकटं पाडतात, त्यावेळेला आपल्याच आठवणी आपल्याला नवी उमेद देतात, जगण्यासाठी बळ देतात. ये. आजोबा पण इथे का आलोय? एक गोष्ट सांगायची तुला. लहानपणी तुला ती कळणारी नव्हती, म्हणून आज तुला इथे घेऊन आलोय गोष्ट सांगायला. कसली गोष्ट? ह्याच जागी मी आणि तुझी आजी शेवटचे भेटलो एकमेकांना. आपल्या धर्मात माणूस गेला की त्याला जाळतात आणि ती राग घेऊन अस्थि विसर्जन करतात. पण मला ते नको होतं. मला तिला, तिच्या शरीराला कुठलाही त्रास द्यायचा नव्हता. आपल्या धर्मात हे असं ग्रेव्हयार्ड नसतं जिथं मृत व्यक्तीचं नाव आणि जन्म आणि मृत्यूच्या तारखा लिहिलेल्या असतात. म्हणून हे असं केलं मी. आजी फक्त 35 वर्षच जगली? ती नुसती जगली नाही रे, तिने आठवणी निर्माण केल्या माझ्या जगण्यासाठी. आजोबा, तुमची आणि आजीची भेट कशी झाली? गावाकडे राहायची ती. तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं होतं. लग्नाच्या आदल्याच दिवशी मी तिला कळवलं की मी तिच्यावर प्रेम करतो आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता मी निघून गेलो शहराकडे, माझ्या घरी. तिसऱ्या दिवशी माझ्या दारात बिचारी उभी होती, तिचे कपडे घेऊन. माझ्या एका शब्दासाठी तिनं लग्न मोडलं. इतकं प्रेम करायची आजी तुमच्यावर? माझ्यावर प्रेम करण्याव्यतिरिक्त काहीच केलं नाही तिनं आयुष्यात. आम्ही एक नवीन प्रिंटिंग प्रेस सुरू केला. दोघांचा दिवस त्यातच जायचा. तुला माहितीये, ओली भेळ आवडायची तिला. संध्याकाळी प्रिंटिंग प्रेस बंद करून आम्ही भेळ खायला जायचो. काही वर्षांनी प्रेस बंद पडला. मग तिनं लग्नातलं सोनं मोडून झेरॉक्स मशीन घेतलं. खूप कष्ट करायची. अचानक त्या कॅन्सरनं गाठलं तिला. तिला कळलं होतं की ती फार दिवस जगणार नाही. तिला हेही माहीत होतं की तिच्या उपचारासाठी पुरेसे पैसे माझ्याकडे नाही आहेत. म्हणून तिने मला कधीच कळू दिलं नाही. ती एकटी जायची डॉक्टरांकडे भाजीपाला आणण्याच्या निमित्तानं. 17 वर्ष होती ती माझ्यासोबत. पण आयुष्यभरासाठी आठवणी ठेवून गेली. आता त्या आठवणींच्या जगात ती मला रोज भेटते. खूप प्रेम करते माझ्यावर. अपर्णा आजी एवढं प्रेम करेल माझ्यावर? तिच्या आयुष्यात तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं काही नसेल तर नक्की करेल. मग मी प्रपोज करू तिला? प्रपोज हा फार जड शब्द आहे रे, दडपण येतं. तू प्रपोज नको करू, तुझ्या मनातलं सांग तिला. अरे अनिश, दीदीनी स्लॅम बुक भरली का रे? माहित नाही रे, विचारणार तिला. मी कधीच दिलीये. घरी गेल्यावर विचारतो. चालेल. अरे अनिश, प्लीज मला तुझी बॅट दे ना. नाही रे, प्लीज ना, तू बसलायस म्हणून मला पहिल्या वेळेस बॅटिंग मिळतेय. पण मग मला घरी आणून दे. हो नक्की. हम्म, थँक्यू. लवकर आणा. हो हो.
पण तू आज का घरी लवकर चाललंयस? आईने बोलवलंय रे. का? ताईचं ऑपरेशन आहे ना. ऑपरेशन? होय, टॉन्सिल्सचं. काय टॉन्सिल्स? टॉन्सिल्स काय असतं? हनुवटीच्या खाली काहीतरी असतं म्हणे. अच्छा. पण तिची मजा आहे. खूप आईस्क्रीम खायला मिळणार आहे तिला. आईस्क्रीम? का? नाहीतर काय, टॉन्सिल्सच्या ऑपरेशन नंतर खूप आईस्क्रीम खायला मिळतं ना. आणि भेंडी, माझं ओपेंडिक्सचं ऑपरेशन होतं तेव्हा तर मला 3 दिवस खायलाच नव्हतं दिलं. हे असं मोठं ऑपरेशन पाहिजे, टॉन्सिल्सचं वगैरे. पण कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहे ती? काही त्रास होतोय आता तुला? थोडासा गिळताना त्रास होतोय. पाणी पिऊन पाहिलंस? हो. आता मग आईस्क्रीम खायचं आणि मग घरी जायचं, ठीक आहे ना? ओके थँक्यू डॉक्टर. आता आईस्क्रीम खावं लागणार. गुदगुलं होतात ना? मिळाला बाई एकदाच अरे, हॉस्पिटल शोधत शोधत. या कशाला त्रास घेतला तुम्ही? जाऊ दे. कशी आहे बाळा? बरी आहे. आणि सोडणार कधी तुला? डॉक्टर बोललेत आता आईस्क्रीम खाल्ल्यावर लगेच सोडणार म्हणून. घरी बसून कंटाळा आला होता. हा. म्हटलं चला बघून येऊया पोरीला. अहो पण तुम्ही कशाला उगाच त्रास घेतलात? साधं टॉन्सिलचं ऑपरेशन तर आहे. अहो साधं ऑपरेशन म्हणूनच बघायला आले. मोठं ऑपरेशन असेल ना तर धडकी भरते मला. मग मी नाही हे जात तूच दे. बाबा. पण साधं तर ऑपरेशन आहे. हॅलो. काय आणले? आईस्क्रीम. एवढं? आजी, टॉन्सिल्सचं ऑपरेशन झाले ना तिचं, म्हणून आईस्क्रीम खायला देतात ना. हो, आईस्क्रीम खायला देतात. पण एवढं? अरे राजा, साधं टॉन्सिलचंच ऑपरेशन झालंय. बाळण पण झालं नाही कोणाचं. आजी, ते आईस्क्रीमचं मिल्कशेक होण्याआधी द्यायचं का तिला खायला? अरे पण हृदय, एवढं आईस्क्रीम आणायची काय गरज होती? हो नाही हो काका, आपण सगळे एकाच कॉलनीत राहतो ना. अच्छा, कॉलनीसाठी आणले सगळ्या? नाही मग मी म्हणतोय की आपण सगळे एकाच कॉलनीत राहतो म्हणजे परिवारच नाही का. हा. आणि परिवारातल्या कुठल्या सदस्याला काही झाल्यावर काळजी वाटतेच ना. बरोबर. बघितलं केवढी काळजी आहे हो. परिवाराची. आणि जेव्हा मी त्याला सांगते ना, बाळा माझ्यासाठी जरा गोळ्या घेऊन ये रे, औषध घेऊन ये, वेळ नसतो, पळत सुटतो. आजी, तुम्ही एकट्याच आलात ना? हो. मग चला आपण जाऊ रिक्षेने. हिला माझी जास्त काळजी वाटायला लागली. बघ काय झालंय का या पोराला. सगळ्यांना काळजी हो, वाटायला लागली? काळजी वाटायला लागली. मला आश्चर्यच वाटतं. चल चल चला जी, तुम्हाला मी बाहेरपर्यंत सोडतो. येते का पोरी? हा चल. या. हे घे, खा ना. कसं आहे आईस्क्रीम? तुला बरं वाटतंय ना आता? हा? अगं मला अनिशने जेव्हा सांगितलं ना की असं असं टॉन्सिल्सचं ऑपरेशन होणार आहे, तेव्हा मला घरी राहवतच नव्हतं. कधी एकदा तुला भेटतो असं झालेलं, म्हणून आलो. तू काळजी घ्या प्लीज. तू खा ना ग. हळू. छान वाटलं तू आलास. मला पण. आणि नो प्रॉब्लेम, फक्त तू काळजी घे प्लीज. आणि तुझ्या बरोबर कोणी थांबणार आहे का इथे? अरे आम्ही आहोत ना. काका नाही म्हणजे तुम्हाला त्रास नको. मी पण. त्रास कसला त्याच्यामध्ये? आम्ही आहोत. नाही म्हणजे तुम्हाला जायचं वगैरे असेल तर मी थांब. अरे नाही जा तू, आम्ही आहोत. काका मग मी नको. ठीक आहे येतो. कुठे? नाही म्हणजे जातो मी. हा येई. बाय अपर्णा, काळजी घे. येई. बाय काका. बाय. आईस्क्रीम कुठे आहे? तिथे. मग ती ना तिला. नको, घरी जाऊन खा. पण तोपर्यंत तर ते मेल्ट होईल ना. नको सांगितलं ना एकदा. बाबा
हॅलो अपर्णा, मी बोलतोय. बोल ना. ॲक्च्युली उद्या माझा बर्थडे आहे. ए हो, उद्या आहे. मी उद्या सिल्व्हरिन हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे. तर तुला आणि अनिशला यायला जमेल का? अरे अनिश क्रिकेट मॅचसाठी नगरला गेलाय. अच्छा, पण तू येशील ना नक्की? हो, मी येईन. ओके बाय. ऐका, उद्या मी फेक बर्थडे पार्टी ठेवली आहे. हा चला, म्हणजे आपल्याला चांगले कपडे घालायला हवेत. मी काय म्हणतो आजोबा, ते टेडी बेअर असतात बघा, आतमध्ये माणसं असतात अशी नाचतात बघा अशी, ते आपण मागूया काय? काहीतरी बोल नको. उद्या म्हणशील ते गॅस बत्ती घेतलेले बँड आणि ते तोंडात जाळ काढायचं. आपण करत नाही रे असं साधेपणाने. अरे बाबा, फेक बर्थडे पार्टी म्हणजे मी खोटी बर्थडे पार्टी प्लॅन करतोय. म्हणजे तू एकट्यानेच करणार? हो, म्हणजे मी अपर्णाला बोलवलंय, आम्ही दोघच. म्हणजे ती आली की मी तिला सांगणार कोणी नाहीये, मग थोडी सिंपती गोळा करीन आणि मग आमची बर्थडे पार्टी डेट नाईट मध्ये बदलेल. आजोबा, हे डे नाईट बर्थडे पार्टी म्हणजे काय हो? डे नाईट राय रे, ती काय फार्मसी आहे का? डे नाईट, रात्रंदिवस औषधं. डेट नाईट. कोण देत नाहीत? कोण देत नाही तुला? ओढू नको. देत नाहीत नाही, डेट नाईट. डेट म्हणजे एका मुलीला भेटण्यासाठी बोलवतात ना, ती डेट तारीख. हा, ती डेट. नाईटला तिला भेटायला बोलवलं ना, म्हणून डेट नाईट. हो ना? हा. पण आपण नेमकं काय करायचं याच्यात? तुम्ही एवढंच करायचं की उद्या पावभाजी आणि केकच्या मोहापायी यायचं नाही. म्हणजे उद्या पण आमच्या नशिबात गच्चीच आहे. मी तुला महाभारतातल्या गोष्टी सांगेन. म्हणजे ब्रँड बदलायला हवा, ते काय मजा नाही येत नेहमीसारखी. हॅपी बर्थडे करूया ना? हॅपी बर्थडे. हो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे माय डिअर उदय बाळा. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. विष्णू पोळशी दे. विष्णू विष्णू. हॅपी बर्थडे हृदय बाळा. थँक्यू. हॅपी बर्थडे हृदय. थँक्यू. अनिश, तू कसा काय आलास आज? अचानक पाऊस पडला ना, म्हणून मॅच रद्द झाली. आणि तुझा बर्थडे मी कसा काय मिस करणार ना, मग मी आलो. आणि तुम्ही कसे काय आलात? अरे मीच सांगितलं त्यांना, तुझा बर्थडे आणि ते नाही असं कसं. आणि तसंही ते फ्रीच होते, म्हणून मग म्हटलं त्यांना या. सो आम्ही सगळे आलो बाबांच्या मारुतीने. फ्रीच होतात का तुम्ही? आपण काय फ्रीच होतो, आपल्याला काय? तिनं फार आग्रह केला, मग तिचं मन मोडायला नको म्हटलं जाऊया. हो का? केक कापूया काय? हो. केक कापूया. छान आहे रे केक. मेणबत्त्या पण बघा किती महागातल्या आहेत. बरं झालं आलो. केक काप. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बाळा. हॅपी बर्थडे टू यू. आजोबा, मला पण द्या ना. मस्त आहे. हृदय, पावभाजी. येस. पाव पाव. पाव पाव सांगा पाव. हा
अरे विसरलोच मी. विसरलात ना आईस्क्रीम सांगायचं विसरलात ना तुम्ही. आईस्क्रीम नाही रे, माझ्या गोळ्या घ्यायच्या राहिल्यात डॉक्टरनी दिलेल्या. हो. मी खाल्यानंतर गोळ्या घेणं आवश्यक आहे ना. चल, 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 लगेच चल, लगेच चल. कोण त्याच्यापेक्षा ते महत्वाचं आहे. तुला माहिती आहे ठेवल्यात कुठे गोळ्या. चल 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 मला चल, खायचंय. ते खा नंतर गोळ्या. विष्णू गोळ्या, दादा, माझ्या गोळ्या. तुम्ही गाडी घेऊन जा. आईस्क्रीम वाटल्यास मी पार्सल घेऊन येते. हा चालेल चालेल. पण मला खायचं. अरे तू कशाला बसलाय, तू पण चल. मला आईस्क्रीम खायची मला पाव पण खायचा आहे. नाही तू चल ना रे. सकाळी शाळा आहे, सकाळी शाळा आहे तुझी. चल 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 चल. ए बे, पाणी सांडले बघ. हट्टीपणा नाही करायचा. चल 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 चल. जा ना, तू सर्दी होईल ना चल तुला. चल चल. अरे एसी मध्ये थंडी वाजेल. भारी आहे वाळू ये वाळू. आणि आईस्क्रीम खायची. अरे चल शिकवायला घेऊन चल. घेऊन चल. आजोबा नाही मला खायचं ना. अरे चप्पल. हृदय, ऐक ना. बोल ना. तुला काहीतरी सांगायचं. काय? बोल ना. काय काय सांगायचंय? हृदय, काय बोल ना. काही नाही, असंच. संपला तुझा बर्थडे. हो खूप एन्जॉय केलं ना आपण. खूप. अपर्णा, मी आता तुझ्याकडे काही मागितलं तर देशील? काय? माझी बेस्ट फ्रेंड बनशील? अरे झाले. आज पुन्हा येऊ दे, माझ्यात तू अन तुझ्यात मी राहू दे. ओळखीची ती साद दे कुणी, उधाण दे गीत आज वेड्या मनी. प्रेमात मी क्षणात सांज ओल्या रंगात हरवलो तुझ्या सवे. प्रेमात मी क्षणात सांज ओल्या रंगात हरवलो तुझ्या सवे.
तूच हे रेशमी अलवार से कोवळ्याचा हुली माझ्या मनीचे सांगू कसे आस वेडी खुळी सरजुनी तीच आज पुन्हा येऊ दे माझ्यात तू अन तुझ्यात मी राहू दे प्रेमात वीक्षणात सांज गोल्या रंगात हरवलो तुझ्या सवे प्रेमात वीक्षणात सांज गोल्या रंगात हरवलो तुझ्या सवे साधी प्रीतीची साजरी उमलू दे चांदणी अंतरी साधी प्रीतीची साजरी उमलू दे चांदणी अंतरी या जीवात झाला होते सुख आता तन मने वरसू दे या जीवात झाला होते सुख आता तन मने वरसू दे हो भास तुझा का होता जरा जीव भावावला चाहूल येता तुझी पुन्हा श्वास आतुरला हसते जग है होती कशा चिंब साऱ्या दिशा हरवे जग है तू लाजता धुंद वेळी अशा सरजुनी तीच आज पुन्हा येऊ दे माझ्यात तू अन तुझ्यात मी राहू दे प्रेमात वीक्षणात सांज गोल्या रंगात हरवलो तुझ्या सवे प्रेमात वीक्षणात सांज गोल्या रंगात हरवलो तुझ्या सवे वाचतोय. हॅलो अपर्णा. हृदय हो. इतक्या रात्री का फोन केलास तू मला भेटायचंय तुला. का तू नेहमी सकाळी ज्या मंदिरात जातेस तिथे भेट ना उद्या आणि तोच पिवळा पंजाबी ड्रेस घालून ये. अपर्णा येशील ना उद्या. कशासाठी मी तुला उद्या सांगेन ना ते. भेटशील ना नक्की. हा ठेवतो. हा हो. कोण फोन करते सारखं सारखं? अगं कोणाशी बोलत होतीस? हृदय इतक्या रात्री काय बोलला? उद्या त्याने मला मंदिरात भेटायला बोलवलंय. का कशाला? माहित नाही मला. अनीश अनीश काय काय झालं बाबा? जा सुशीलला बोलव. आता जा म्हणून सांगितलं ना. काय हो काय झालं? कशाला आरडाओरडा करताय? तू जरा गप्पा बस. काळजी करू नकोस, येईल ती. काका बोलावलं?
सुशील हं? हृदय कसा मुलगा आहे रे? म्हणजे समजलं नाही मला. अहो पण काय झालं काय? हृदय अपर्णाशी जरा जास्त जवळी सजण्याचा प्रयत्न करतोय. उद्या त्याने तिला मंदिरात भेटायला पण बोलवलंय. तसं मी फार पूर्वीच सांगणार होतो तुम्हाला, पण कशाला उगीच कुणाच्या भानगडीत पडणार ना. एके दिवशी तो माझ्या घरी आला, मला पॉर्न व्हिडिओ दिले, लेटेस्ट आहे म्हणाला. मी त्याला बोललो की मी असं काही बघत नाही म्हणून, तर तो मला म्हणाला की मी तुझ्यापेक्षा ज्युनियर असून काय काय करतो आणि तू साधी एक पॉर्न व्हिडिओ सुद्धा बघू शकत नाहीस. आणि जाता जाता अपर्णाने दिलेलं NCERTचं पुस्तक सुद्धा घेऊन गेला चोरून. आणि त्या दिवशी तो काय म्हणाला माहितीये? बोल काय? नाही नको, हे मी सर्वांसमोर कसं बोलणार ना. सांग रे. अपर्णाचे फार छान आहेत असं तो म्हणाला. आणि बस अरे घाबरलास का एवढा? हं? भूत बघितलंस की काय? आणि ते पण देवळात. अपर्णाला भेटायला बोलवलेलंस ना? अरे माहितीये मला. अरे कशाला बोलवलंस भेटायला पण? अरे कशाला बोलवलंस भेटायला? अरे सांग. हृदय आपण मित्र आहोत की नाही? आज ओळखतो आपण एकमेकांना. मित्र आहोत ना? सांग कशाला बोलवलेलं अपर्णाला? अरे सांग. ऍक्च्युली खरं तर सांग सांग काका, हा. माझं अपर्णावर माझं खूप प्रेम आहे. लाज वाटते तुला? लाज वाटते? अरे सुशिक्षित घरातला आहेस ना, मग तसं वाग ना. हे बघ, परत तुमच्या बंगल्याच्या पायऱ्या जरी चढताना दिसलास ना, तर भर कॉलनी थोबाडीत मारेन मी तुझ्या. काका जीव गुंततो का लागते ओढ मनाला, का डाव हा मांडतो, का मिळते वाट प्रेमाला, का मला सजारे अशी ही देवा, का क्षणांची सोबत अनमग दुरावा, का हा जीव गुंततो, का लागते ओढ मनाला. अनिश, अरे अनिश ऐक ना. अनिश बाजूला, माझी वाट सोड. अरे अनिश, अरे ऐक ना.
अनिश तू माझा चांगला मित्र आहेस ना अनिश? जो माझ्या बहिणीबद्दल वाईट विचार करतो तो माझा मित्र नाही. बाई अरे मी अरे अनिश. कसं वाटतंय कृष्णकांत आता? मला वाटत नाही मी जास्त दिवस जगेन. बाबा काहीतरीच काय बोलताय बाबा तुम्ही? अजून हृदयचं लग्न बघायचंय तुम्हाला. हृदय ऐकलंस ना मामी काय म्हणते ते? दोन झेरॉक्स द्या. थँक्यू. मी यार विष्णू यार मी का केलं हिला प्रपोज यार? सावर सावर रे तू मना दुःख नको करायला पाहिजे होतं यार. माझ्या बोलत पण नाही आता माझ्याशी. वाटेला काय झाला गुन्हा ही रात ना सरतास रे हृदयी का दुःख झरे ही रात ना सरतास रे हृदयी का दुःख झरे समजे ना तुला हे उमजे ना तुला हे प्रेम होते खरे. काकू ऐका ना मला 2 मिनिटं द्याल? आता काय हवंय तुला? काकू मला असं वाटतंय काहीतरी गैरसमज झालाय नक्कीच. सगळे असे का वागताय? जे समजायचं होतं ते समजलं. हो काकू मी इथेच राहतो तुमच्या घरासमोर. मागच्या 2 वर्षात मी काही चुकीचं वागलोय का तुमच्याशी? तू अपर्णाबद्दल जे बोललास त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. बद्दल? हो काकू मी अपर्णाशी बोललोय आणि त्याचा पश्चाताप होतोय मला. पण सगळे मला असं तिरस्कारित वागवू नका ना. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती हृदय, खरंच. काकू एक चूक सगळ्यांनाच माफ असते हो. आता उद्या तुम्ही शहर सोडून जाल पण आयुष्यभर ही गोष्ट छळत राहील मला. माधवी तू जा इथून, जा तू. काकू काकू प्लीज काकू काकू प्लीज हो काकू आय एम सॉरी. पण एवढंच सांगेन की अपर्णावर तिच्या आई वडिलांनंतर कोणी जीवापाड प्रेम केलं असेल ना तर तो मीच आहे. माधवी कोण आहे ग? काकू काकू समजून घ्या ना. कहा जीव गुंततो का लागते ओढ मनाला का डाव हा मांडतो का मिळते वाट प्रेमाला. रिझल्ट लागला ना रे आज? 4 विषय राहिले. जाऊ दे रे, नको वाईट वाटून घेऊस. पुन्हा जोमानं अभ्यासाला लाग, छान मार्क्स मिळतील. ती चालली आहे आणि ती कधीच नाही परतणार. हृदय हे बघ,
हृदय, आज मी तुला एक गोष्ट सांगतो. सत्य घटना माझ्या आयुष्यातली. जानवी नाव होतं तिचं. मला फार आवडायची. क्लासच्या बाहेर उभं राहायचो तिची वाट बघत तासन तास. घराच्या बाहेर उभं राहायचो तासन तास. आणि दिसली की फार बरं वाटायचं. पुढे आमची मैत्री झाली. आजोबांचा पण खूप सपोर्ट होता, जसा तुला आहे तसा. पण आपण कोणावर प्रेम करायचे आपल्या हातात असतं, पण कोणी आपल्यावर प्रेम करायचे आपल्या हातात नसतं. इंजिनिअरिंगची 4 वर्ष तिच्या मागे हिंडण्यात घालवून टाकली. शिक्षण अर्धवट आणि प्रेम अर्धवट. आणि ही गुत्तेदारी करायला लागलो. व्यवस्थित लक्ष दिलं असतं तर इंजिनियर झालो असतो रे. म्हणून म्हणतो, आपणच नाही तर कुठल्याच पोरीच्या नादाला लागू नको. विसरून जा. करिअर कडे लक्ष दे, नाही तर बर्बाद होईल तुझं आयुष्य. मामा असं का बोलतोयस? तू विसरू शकलास तिला? आजही केवढ्या प्रेमाने आठवण काढलीस तिची. आणि मामा, आपल्या करिअरचा दोष प्रेमाला नको देऊस. त्यावेळी तू प्रेम केलंस, ते आज मामीच्या रूपात तुला मिळालंय मामा. आणि मामा, माझा विश्वास आहे, केलेलं प्रेम कधीच वाया नाही जात. काय चाललंय तुझं? काय झालंय? तो का उभा आहे तिकडे? त्याचं घर आहे, त्याची गच्ची आहे, तो काय करेल. मग तो असं आपल्याच घराकडे का बघतोय? कारण तो तुझ्यावर प्रेम करतो. Can't believe it, आई. तुला माहितीये ना तो काय बोललाय माझ्याबद्दल? तरी सुद्धा तू त्याची बाजू कशी घेऊ शकतेस? कारण तो खरं बोलतो. आपण कुणावर प्रेम करतो हे सांगण्याची हिम्मत ठेवतो. पण माझं प्रेम नाहीये त्याच्यावर. खरंच? त्या दिवशी टेकडीवर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि त्याच्याबद्दल काहीतरी वाटलं मला. पण ते तेवढ्यापुरतच होतं, त्या एका क्षणापुरतच होतं. आता मला त्याच्याबद्दल काहीच वाटत नाही. खरंच. त्या एका क्षणामुळेच आज तो गच्चीवर उभा आहे.
अपर्णा, कधी वेळ मिळाला तर अनिशच्या वाढदिवसांची शुभेच्छांची आणि ग्रीटिंगवरची अक्षरं तपासून बघ. हॅपी जर्नी. आणि हो, तू जे काही निवडक क्षण मला दिली आहेस ना, त्याच्यावर मी माझं अख्खं आयुष्य काढेन. पण अपर्णा, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण परत भेटू ना भेटू, तुला माझ्यावरती प्रेम होईल नाही होईल, पण प्लीज मला माणूस म्हणून वाईट समजू नकोस. अपर्णा, आपल्या दोघांपेक्षा कित्येक पटीने प्रेम ही भावना खूप महत्वाची आहे. त्याच्यावरनं लोकांचा विश्वास नको उठायला. अपर्णा, काळजी घे. येऊ? येतो. मी मदत करतो. त्या ना. येस, हाय. तुम्ही परत आलात. आर यू ऑल राईट? हो. आय मीन्स आता दात दुखतोय, गोळ्या दिल्या त्या घ्या, बरं वाटेल. असं इथे अचानक? अपर्णा, तू ओळखलं नाहीस मला? हो, ओळखलं. तुम्ही क्लिनिकवर आला होता, ट्रीटमेंट घेतली. आर यू गेटिंग मी? दिस इज माय होम. आय डोंट ट्रीट हिअर. आय मीन. समतानगर, हां. औरंगाबाद. हृदय. हाय. कसं आहेस? ये आत ये. कॉफी. थँक्यू. So, how has it all been? इट्स बिन गुड सो फार. त्यावेळी मी 12वीत फेल झालो होतो, पण नंतर झालो मी रिकवर. So life is sorted now. हां, आत्तापर्यंत तरी. आता पण माझा पाठलाग करत इथपर्यंत आलास? ओल्ड हॅबिट्स. नंतर यू लॉस्ट टच कम्प्लिटली. म्हणजे आय एम देअर ऑन फेसबुक, ट्विटर. बी इन टच या.
सध्या FB वर ठेवलेला DP छान आहे, पण तो रोहितच्या लग्नातला फोटो जास्त बेटर होता. यू आर स्टॉकिंग मी, इज इट? तेवढाच धर्म पाळतो ना मी. गर्लफ्रेंड? ट्राय केलं, पण प्रेम होत नाही. खरंच दात दुखत होता? नॉट एट ऑल. मग का आलास? तुला बघायला कुठलंही कारण चालेल ना मला. ऍक्च्युली आमच्या कंपनीच्या क्लायंट लिस्टमध्ये तुझं नाव दिसलं. मग मी स्वतःला सावरू शकलो नाही. 12 वर्षानंतर तू प्रत्यक्षात कशी दिसतेस हे बघायचंच होतं ना मला. लग्न का नाही केलंस? अगं मी तुझ्यासाठी हाय गाइस. हाय. मीट माय हस्बंड सुशांत. सुशांत हृदय. माय व्हेरी गुड फ्रेंड. ओके. वी लॉस्ट कॉन्टॅक्ट इन बिटवीन. Oh. आम्ही एकाच कॉलनीमध्ये राहायचो. ओके. 12वीत होते मी तेव्हा. ओके. नाइस. I think I should leave now. का? थांब ना. आय मीन नाही नको. मी निघतो. अरे नाही थांब. दररोज थोडीच भेटणार आहेस तू. मला सांग ती 12वीत कशी होती, तुमच्या गमती वगैरे. सुशांत, कम ऑन. खूपच लांब आणि सुंदर केस होते तिचे. केस वाळवायला ती गच्चीवर यायची. खूप सुंदर दिसायची ती. तिची आई तिला वेणी घालून द्यायची. आणि मग स्कूटीवर बसून मंदिरात जायची ती, पंजाबी ड्रेस घालून. पिवळा पंजाबी ड्रेस खूप छान दिसायचं तिला. मला माझ्या मनातलं सांगायचं होतं तिला. देवाच्या साक्षीने मागणी घालणार होतो. म्हणलं माझं प्रेम खरंय हे सिद्ध करायला देवापेक्षा अजून काय मोठं आहे. वयाने मागे पडलो बहुतेक. आणि हे फेसबुक पण काय कमाल आहे ना. जेवढं तुम्ही दाखवता तेवढंच दिसत. तुझ्या लग्नाला बोलवलं नाहीस मला. चल ग, येतो मी. काळजी घे. येऊ.
माझ्या स्वप्नातली स्लॅम बुक. हृदयच्या सायकलवर बसून लॉंग ड्राईव्हला जायचं. टेकडीवरच्या आईस्क्रीम वाल्याकडचं आईस्क्रीम खायचं. रात्रभर त्याच्या मिठीत टेकडीच्या कडेला बसून राहायचं आणि सूर्योदयाबरोबर त्याच्या साक्षीने त्याला म्हणायचं, नो वन कॅन लव्ह मी मोर दॅन यू. विल यू मॅरी मी? हॅलो. हां भाले काका बोला. अच्छा ते येत आहेत का? ठीक आहे. तुम्ही चावी पाठवता त्यांच्याबरोबर? ओके चालेल. या दादा. बरं ठीक आहे. किती आहेत रूम? आतमध्ये एक बेडरूम आहे आणि एक किचन आहे. बघून घेतो. हो चालेल. थँक्यू. हो बघतो मी. काय रे? स्लॅम बुक. आजोबा ती आली, 2 वर्ष राहिली आणि आता ती निघून गेली. एवढ्या काळात मी खूप प्रयत्न केला, पण तरी हिने स्लॅम बुक का नाही भरली? हृदय, तुझं प्रेम न कळण्यात किती वेडी नाहीये. ती का नाही म्हणाली असेल याचं उत्तर तीच देऊ शकते. तुझ्या आयुष्यात परत कधी तिला भेटलास तर बघ उत्तर मिळते का. एक लक्षात ठेव हृदय, प्रेम ही फक्त देण्याचीच गोष्ट आहे.
मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा.